धारावीच्या बाबतीमध्ये तिथले स्थानिक जे लोक आहेत त्यांची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला अदानी असू देत, आम्हाला अंबानी असू देत किंवा इतर कोण आणखी असू देत, आम्हाला 400 स्क्वेअर फूटचं कार्पेटचं घर मिळालं पाहिजे. अदानी हा काय देशद्रोही नाही आहे, अदानी हा काय पाकिस्तानचा नाही आहे. आणि कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या घरी मातोश्री ज्यावेळेला अदानी जात होता तेव्हा अदानी चांगला होता. हा प्रस्ताव आणला कुणी, याची सुरुवात झाली कशी, कुणी केली? फक्त उद्धवजींना असं आहे कुठलाही विकास काम करायला गेलं की ते अडवायचं. म्हणजे त्या माणसाने आमच्याकडे आलं पाहिजे, मातोश्री आलं पाहिजे. आता कशाला आलं पाहिजे मला वेगळं सांगायला नको मला. ही सुरुवातीपासून त्यांची सवय आहे, त्यांचा विकास हा विषय नाही. आम्हाला येऊन भेटा आधी, ही भूमिका असल्यामुळं हे सगळं चाललंय. याला कोणीही जुमानणार नाही. धारावीच्या लोकांना आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावीची आहे आणि त्या लोकांना तिथे 400 स्क्वेअर फूटचे फ्लॅट हवेत. ते त्यांना फ्लॅट मिळणार. शासनाने निर्णय घेतला आहे, शासनाने सगळा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तेव्हा उद्धवजींनी कितीही आदरापट केली तरी तिथल्या स्थानिक लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे केल्याशिवाय राहणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे. जरांगेंचं जे आरक्षण सुरू आहे, मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे उपोषण सुरू आहे किंवा दौरे वगैरे करताय, 24 डिसेंबर शेवटची तारीख दिलेली आहे, या संदर्भात काय सांगा? नाही, एक गोष्ट मला सांगायला हवी. मला वाटतं काल विधिमंडळामध्ये योगेश कदम यांनी जे विधिमंडळामध्ये भाषण केलं ते जर आपण ऐकलं तर त्या भाषणामध्ये सगळी त्यांनी उत्तर दिलेली आहेत, सगळीच उत्तर दिलेली आहेत. आणि म्हणून जरांगेंनी तारखा न देता, इशारा न देता, धमक्या न देता या समाजाला कसा न्याय मिळेल हे त्यांनी पाहिलं पाहिजे. जरांगे काय अतिरेकी नाही आहेत आणि तुम्ही शासनाच्या पोटावरती चाकू ठेवून बोल आता देतोस की नाही, शेवटी न्यायालयीन बाब आहे. एक अनफड अन्नाडी माणूस जी भूमिका घेतो तशी भूमिका न घेता ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. आम्हाला ओबीसी मधून आरक्षण न देता, ओबीसीच्या ताटातून, त्यांचा भरलेल्या ताटातून अन्न काही न घेता 50% जास्त कधी कसं जाता येईल. आणि त्यावेळी त्या कालच्या भाषणामध्ये योगेश कदम यांनी सांगितलंय त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आर्थिक सर्वे करावा लागेल. प्रत्येक मराठा समाजाच्या घरामध्ये जाऊन त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, मराठा हा आर्थिक मागासलेला कसा आहे, हे ज्या दिवशी तुम्ही माननीय सुप्रीम कोर्टाला पटवून द्याल त्या दिवशी 50% अधिक तुम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळेल. ही साधी बाब आहे, सोपी गोष्ट आहे. फक्त महाराष्ट्र शासनाला धमक्या देऊन, ताकद देऊन, नाही तर आम्ही असं करणार, आम्ही पण मराठेच आहोत. तर जरांगेंना माझी विनंती आहे, तुमचं अभिनंदन, तुम्ही चांगलं काम केलं. तुम्ही विशेषतः ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी होत्या त्या शोधून काढल्यात. जवळ 2-4 कोटी मराठा समाजाला न्याय निश्चितपणे मिळेल, त्यांचं अभिनंदन. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये, तुटेपर्यंत आणता कामा नये. म्हणून मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली याची जाणीव ठेवा. आणि जो मराठा मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तारखा कसल्या देताय तुम्ही, ते चुकीचं आहे असं मला निश्चितपणे वाटतं. आणि म्हणून आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा जायला लागणार आहे. मराठा मागास कसा आहे हे दाखवून द्यायला लागणार आहे. तेव्हाच आपल्याला 50%पेक्षा जसं तामिळनाडू 65% पर्यंत गेलं, इतर राज्य गेलेत ना, तसं आपल्याला जाता येईल. पण थोडं सावकाश, धीरे चलो, अशी माझी विनंती आहे जरांगेला. काल आपलं शिष्टमंडळ गेलं होतं तिथं आणि त्याच्यानंतर जे दिवस दिले होते जरांगे पाटलांनी आरक्षण संदर्भात त्याचा सुद्धा अल्टिमेटम संपलेला आहे. तर हे बघा, या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत. सुप्रीम कोर्ट काय तुमच्या आणि आमच्या हातामध्ये नाही आहे, न्यायाधीश तुमच्या आमच्या हातामध्ये नाही आहेत, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. आणि ही न्यायालयीन प्रक्रिया आहे जी महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये जे होतं ते त्यांनी केलंय. कुणबी नोंदी शोधायचं काम चालू आहे अजून देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आधी त्यांना जितका स्टाफ लागेल तो सगळा त्यांनी दिलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि कुठेतरी कुणावरती विश्वास ठेवणं आवश्यक आहे. तुमच्या एकट्यांचंच काम नाही, आम्ही पण त्याच मताचे आहोत. आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र येण्याची गरज आहे का? निश्चितपणे. एकदा माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नाही. ही भूमिका महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केल्यानंतर मला वाटतं ओबीसीच्या लोकांनी देखील शांत बसलं पाहिजे, मोर्चा काढायची आवश्यकता नाही.
ओबीसीने मोर्चे काढायचे, धनगर समाजाने मोर्चे काढायचे, मराठा समाजाने मोर्चे काढायचे आणि महाराष्ट्राचं वातावरण अस्थिर करण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला शासन स्पष्टपणे सांगताय की आम्ही ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देणार नाही, तर त्यांनी थांबलं पाहिजे. आता भुजबळांनी पण थांबलं पाहिजे. एकामेकाला आगतोय करण्यापेक्षा कुठेतरी आपण पण सामान्य भूमिका घेतली पाहिजे. आपण थांबलं पाहिजे. कशासाठी मोर्चे काढताय मग ओबीसीमधून? काय आवश्यकता नव्हती असं मला वाटतंय. लोकसभा निवडणुका आहेत तर एकंदर जागा वाटप एकंदर काय सांगा? तुमच्या मनात आहे तसं काही होणार नाही. जागा वाटप आता शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, भाजप आहे. त्याच्या आधी भाजपाने किती लढल्या होत्या, किती आल्या, शिवसेनेने किती लढल्या होत्या, किती आल्या. आता आमच्यासोबत खासदार किती आहेत, अजितदादांसोबत खासदार किती आहेत, सगळ्याचा अभ्यास केला जाईल आणि सामंजस्यपणाने योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. पण मी आपल्याला मुद्दाम सांगतो, मागच्या वेळेपेक्षा देखील यावेळेला अधिक खासदार महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी निवडून येतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सुषमा अंधारे असं म्हणतात, माझ्यावर हक्कभंग आणण्याची भाषा म्हणजे एका अर्थाने दलित प्रकरणावरती आवाज उठू नका. मला वाटतं सुषमा अंधारे ज्या आहेत ताई, त्यांना आमच्या सोलापूरच्या प्राध्यापक वाघमारे ते चांगल्या उत्तर देतील. त्यांना विचारा तुम्ही, ते अधिक चांगल्या स्पष्टपणे बोलू शकतील त्यांच्यावरती. सुषमा अंधारे ताई आल्या कधी शिवसेनेमध्ये? आधी कुठे होत्या? बाळासाहेबांच्यावरती काय बोलल्या, उद्धव ठाकरेला काय म्हटल्या, आदित्य ठाकरेला काय म्हटल्या, हिंदूंच्या देवतांच्या वरती काय म्हटल्या, सगळं अभ्यास करून घ्या ना. आता उद्धव ठाकरेला सगळं चालतंय आता. हो, त्यांनी हिंदुत्व सोडलंय, बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडून दिलेत. त्यांना अशीच लोक आता हवीत. तर त्यांच्या बाबतीत अधिक न बोलणं चांगलं, उचित नाही असं मला वाटतंय. धन्यवाद. या सरकारला वारंवार आदित्य ठाकरे मुदत दिली 31 डिसेंबर लास्ट तारीख असं वारंवार म्हटलं. कोण आदित्य ठाकरे असेल तर एकंदर उभाटा गटाचे काय त्याची अवकात काय आदित्य ठाकरेची? कोण आदित्य ठाकरे? काय त्यांचं योगदान? यांना सगळं आयतं मिळालंय. आयत्या नागवा म्हणतात ना, तशी याची अवस्था. आणि आदित्यला असं वाटतं ही शिवसेना निर्माण मीच केली, मोठी केली नाही. ही शिवसेनेची स्थापना मीच केली, माझी शिवसेना आहे. ही कंपनी आमची स्वतःची आहे आणि सगळे आमचे नोकर आहेत. या भावनेनं सगळं चाललंय आदित्य आणि उद्धव ठाकरेचं. शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना जीव लावला आणि पक्ष मोठा केला. हे उलटं चाललंय, सगळं उलटं चाललंय. आणि म्हणून त्यांची अवकात नाही. उथळ पाण्याला खडखड जास्त असतो, समुद्राचा आवाज येत नाही. पण उथळ पाणी असतं त्याचा आवाज जास्त येतो. तशी अवस्था आदित्य ठाकरेची आहे. आदित्य ठाकरेंना सर्वपक्षीय आदित्यवरती मी बोलणं ठीक नाही. उद्धववरती बोला, मी बोलतो. मी त्याच्यावरती काय बोलू? मी तो काका काका म्हणून माझ्या पाठीत खंजी गुपसून बसला माझ्या खुर्चीवरती मंत्रिपदाच्या. गद्दार आहे तो. बापले दोहे उद्धव आणि आदित्य दोघे गद्दार आहेत. माझ्याशी गद्दार केली, बेमानी केली, भगव्याशी गद्दार केली, शिवसेनेची गद्दार केली. बाप मुख्यमंत्री आणि बेटा रामदास कदमचं मंत्रिपद घेऊन बसलाय. बाप मुख्यमंत्री आणि रामदास कदमचा आमदारकी काढून त्याच्या मुलाच्या मतदारसंघात दिली. ही गद्दारी नाही, बेमानी नाही. म्हणून या गद्दारांच्या वरती अधिक न बोलणं चांगलं असं मला वाटतं. रायगड लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा मतदारसंघ यापूर्वीपासून आहे. म्हणजे यापूर्वी आनंद गीतेंनी लढवलेला आहे. आता येत्या पुढच्या निवडणूक कसं आहे बघा, आनंद गीते यांनी लढवला होता पण ते पडले ना. आता सिटिंग खासदार कोण आहे? सुनील तटकरे आहेत ना. आता मला सांगा, सुनील तटकरे आता आमच्या युतीसोबत आहेत ना, आहेत की नाही? उगाच तुम्ही काडी घेऊन आग लावू नका आमच्यामध्ये. पण श्रेष्ठी जो निर्णय घेतील, म्हणजे एकनाथजी शिंदे आहेत, देवेंद्रजी फडणवीस आहेत, अजितदादा आहेत, हे जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. काही अडचण नाही, काही अडचण नाही. 2% ज्याचा समाज आहे तटकरेंचा तो खासदार होऊ शकतो आणि ज्याचा 70% समाज आहे गीतेचा तो गीते पडतोय. लक्षात घ्या, म्हणजे गीतेचं काम किती महान आहे. फक्त निवडणुका आल्या की आनंद गीते कुणबी 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 करून मी कुणबी आम्हाला मतं द्या, मी कुणबी आम्हाला मतं द्या. अरे समाजासाठी केलंच काय तू सांग ना. आता समाजाला कळलं आहे आणि म्हणून समाजानेच त्याला पडला. हे आपण लक्षात घ्या. 7 वेळा निवडून आल्यानंतर आनंद गीते यांनी असं बोर्ड दाखवून एक काम सांगावं, होय या रायगड मतदारसंघामध्ये हे काम मी केले खासदार म्हणून 7 वेळा निवडून आल्यानंतर. काही नाही ना.
3-4 वेळा मंत्री होते, काही नाही ना. आनंद गीते दिसले की लोकसभेची निवडणूक आली असं समजायचं लोकांनी. तेव्हा बोलू आपण, आता निवडणुका येतील, बोलणार आहोत आपण. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.